ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे प्रिया स्वतःचं कौतुक करत असते. ती म्हणत असते की प्रिया, गुन्हेगार मेंदू असा जर ॲवॉर्ड जाहीर करायचा असता ना, तर गुन्हेगार मेंदूचा ॲवॉर्ड तुलाच मिळाला असता. आत्तापर्यंत एकही केस न हारलेला वकील अर्जुन सुभेदार याच्यावरती तू खुनाचा आरोप टाकलास आणि त्याला जेलमध्ये पाठवलंस. हे फक्त तूच करू शकतेस प्रिया, असं ती म्हणत असते. त्यानंतर इथे तिला आठवत असतं कशा पद्धतीने तिने डेथ बॉडी अर्जुनच्या गाडीच्या डिक्कीमध्ये टाकली आणि मग ती विचार करत असते की या डिक्कीकडे पोलिसांचं लक्ष कसं जाणार, त्यांना संशय कसा येणार. तेव्हा इथे अर्जुनच्या गाडीच्या डिक्कीला जी नंबर प्लेट असते ना, ती आता प्रिया काढून बाजूला फेकून देते जेणेकरून पोलिसांचं लक्ष जावं. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की बरं झालं त्यावेळी मला सुचलं की ती डेथ बॉडी अर्जुनच्या गाडीमध्ये टाकावी. आणि अर्जुनला बिचाऱ्याला तर कळलंच नाही की त्याच्यावरती एवढा मोठा बॉम्ब मी कसा काय टाकला ते. शांताच्या खुनाचा आरोप अर्जुन सुभेदारावरती टाकून मी खूपच हुशारीने स्वतःवरचं पाळत त्याच्यावरती टाकून मोकळी झाले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया संतोषला फोन करते आणि म्हणते, संतोष, पनवेल सोडलंस का? तो म्हणतो, मी पनवेल कधीच सोडले, मी आता लोणावल्यामध्ये आहे आणि तिथून मी दुसरीकडे कुठेतरी जाणार आहे. पण मॅडम, काही गडबड नाही आहे ना? प्रिया म्हणते, गप्प बस, मी असताना काही गडबड होऊ शकत नाही. फक्त तुला एक काम करायचं आहे. तुला आता पोलिसांपर्यंत एक माहिती द्यायची आहे. इन्स्पेक्टर पाठक यांचा अर्जुनवरती खूप राग आहे. कारण का, अर्जुनमुळे तो काही दिवसांसाठी सस्पेंड झाला होता. त्यामुळे तुम्ही इन्स्पेक्टर पाठकला एवढंच सांग की तुम्हाला अर्जुन सुभेदाराकडून जर अपमानाचा बदला घ्यायचा असेल तर त्याच्या गाडीला इथे नंबर प्लेट नाही आहे. नंबर प्लेट बघायला जाईल आणि त्याच्यामध्ये डेथ बॉडी आहे हे समजेल. असं आपण संपूर्ण प्लॅन करूया, प्रिया संतोषला सांगते. तर इथे अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत तिघेजणं बोलत असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आपल्याला पुढच्या हेअरिंगची तयारी करायची आहे. चैतन्य म्हणतो, अर्जुन, तू जर बोललास तर आपण आत्ताच्या आत्ता बेल मिळवू शकतो, तुला जामीन मिळू शकतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, मला जामिनासाठी प्रयत्न करायचेच नाही आहे. नाहीतर सगळ्यांना असंच वाटेल की मी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे याचा अर्थ हा खून, हा गुन्हा मीच केला आहे असं लोकांना वाटेल आणि मी स्वतःला वाचवण्यासाठी जामीन मंजूर केला आहे असंच वाटेल. त्यापेक्षा आपण एक काम करूया, जामीन मिळवण्यापेक्षा हेअरिंगमध्ये आपल्याला कशा पद्धतीने बाजू मांडता येईल याकडे लक्ष देऊया. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, तू काळजी करू नको, तुला जे जे काही पुरावे हवेत ना ते सगळे तुला मिळतील. तेव्हा कल्पना रडत असते. प्रिया म्हणत असते की बाहेर जाऊन आता चांगल्या सुनेचं नाटक करते आणि सगळ्यांना दाखवते की अर्जुन जेलमध्ये गेलाय म्हणून मला किती त्रास झालाय ते. ती सुद्धा बाहेर आता आलेली असते आणि आपली नाटके सुरूच ठेवते. तेव्हा कल्पना म्हणते, माझ्या मुलाला, अर्जुनला कुणाची दृष्ट लागली आहे काय माहिती. माझ्या मुलाच्या मागची संकटं काही संपतच नाही आहेत. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, नाहीतर काय, पण आता आपल्याला खचून जमणार नाही आहे. आपल्याला अर्जुनच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं आहे. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की तू काळजी नको करू कल्पना, अर्जुन बघ या संकटामधून सुद्धा सुखरूप बाहेर पडेल, देवी आई आहे ना. अश्विन म्हणत असतो आणि शांताच्या डेथ बॉडीची इथे आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट केला जाणार आहे. तेव्हा जो पोस्टमॉर्टम करणार आहे ना, तो डॉक्टर माझ्या ओळखीचा आहे, माझा मित्र आहे. त्याला मी सांगितलं आहे की पोस्टमॉर्टममध्ये कुठल्याही पद्धतीचा फेरफार होऊ देऊ नकोस, काही चुकीचं होऊ देऊ नकोस, रिपोर्ट अगदी व्यवस्थित येऊ दे. तेव्हा इथे प्रिया आता घाबरते. तर इथे अस्मिता म्हणत असते, बरं झालं तू त्याला असं सांगितलंस. अर्जुनच्या वाईटावरती इतके लोक आहेत ना, ते फेरफार करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. तेव्हा इथे विमल म्हणत असते, काळजी करू नका, मी इथे देवाला साकडं घातले की अर्जुनदादा सुखरूप बाहेर येऊ द्या म्हणून. तेव्हा प्रताप काका म्हणतात, आणि तोपर्यंत आपल्याला सगळ्यांना धीर धरायचा आहे आणि अर्जुनच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं आहे. तेव्हा प्रिया म्हणते, तुम्ही कितीही पॉझिटिव्ह राहा, पण मी तुम्हाला शांतपणे जगूच देणार नाही आहे. तुमच्या सगळ्यांचं जगणं मी मुश्किल करून टाकणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता प्रिया म्हणते, मी तुमच्या सगळ्यांसाठी चहा करते. सकाळपासून तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे, निदान चहा तरी घ्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सुभेदार हाय हाय, अर्जुन सुभेदार हाय हाय असा आता आवाज ऐकू येतो. घरातले सगळेजण बाहेर येतात. नक्की आता अर्जुन सुभेदार हाय हाय असं का म्हटलं जातं आहे, म्हणून सगळेजण आता बाहेर येऊन उभे राहिलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, पत्रकार विचारत असतात की अर्जुन सुभेदार यांनी शांताचा खून केला कशासाठी? त्यांनी खून केला हे तुम्हाला माहिती होतं का? त्यांनी खून केला हे ऐकून तुम्हाला कसं वाटतंय? खून करायची गरज काय होती? याच्या आधीसुद्धा अर्जुन सुभेदारांनी आपल्या केसेससाठी खून केलेत का? त्यांनी असे खून पचवलेत का? तेव्हा प्रताप काका म्हणतात, हे बघा, आमच्या अर्जुनने काही केलेलं नाही आहे. त्याने कुणाचाही खून केलेला नाही आहे. आम्हाला त्याच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे, खात्री आहे. त्यामुळे तुम्ही चुकीच्या बातम्या पसरवू नका, खोटे नाटे आरोप करू नका. अश्विन म्हणत असतो, आणि तुम्ही इथे कसे काय आलात? आधीच आम्ही एका वेगळ्या टेन्शनमध्ये आहोत आणि तुम्ही परवानगी न घेता इथे कसे काय घुसलात? आत्ताच्या आता बाहेर पडा, नाहीतर मी कंप्लेंट करेन ना तुमच्या विरोधात. तेव्हा इथे एक माणूस म्हणत असतो, बघा बघा, म्हणजे इथे तर यांच्या मुलाने खून केला आहे आणि आता त्याची बाजू घेतली जाते आणि आपल्यावरतीच हे लोक कंप्लेंट करणार आहेत का? एका बाईचा खून करताना तुम्हाला काहीच कसं नाही वाटलं? तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, हे बघा, प्लीज तुम्ही सगळेजण शांत व्हा आणि इथून निघून जा. आमच्या अर्जुनने काहीसुद्धा केलेलं नाही आहे, तुम्ही प्लीज थांबवा हे सगळं. तेव्हा तो माणूस म्हणतो, बघा, हे दोघेजणं बघा, यांनी जन्म दिलाय ना अर्जुन सुभेदाराला, मग त्याच्यासारख्या मुलाला जन्म दिला म्हणून आपण आता यांच्या तोंडाला काळं फासूया, चला रे चला. तेव्हा तो माणूस धावत पडत येऊन कल्पना आणि प्रताप काका यांच्या तोंडाला काळं फासत असतो. तेव्हा इथे सायली मागून येते आणि त्या माणसाचा हात आता पकडते आणि म्हणत असते, काय रे, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईवडिलांच्या तोंडाला काळं फासायची? चल हो मागं. तेव्हा सायली त्या ठिकाणी आलेली असते आणि सायलीला आता विचारलं जातं की तुमच्या नवऱ्याने अर्जुन सुभेदाराने एका बाईचा खून केला आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तेव्हा सायली म्हणते, आधी तुम्ही इथून चालते व्हा, निघा आत्ताच्या आत्ता. तर इथे अर्जुन म्हणत असतो की इन्स्पेक्टर सावंत, इन्स्पेक्टर पाठक या केसचा व्यवस्थित अभ्यास करतील किंवा व्यवस्थित इथे पुरावे वगैरे शोधतील. माझा त्यांच्यावरती विश्वास नाही, कारण ते मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा तुम्ही तुमचं इन्व्हेस्टिगेशन सुरू करा. शांताचा खून कुणी केला, कशासाठी केला, हे सगळं जरी आपल्याला माहिती असेल तरी आपल्याला पुरावे हवेत. आणि चैतन्य, तू आणि सायली दोघेजणं जा आणि घटनास्थळी नेमकं काय काय घडलं, तिथे काही पुरावे मिळत आहेत का ते बघा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिघे बाहेर येतात, कारण वेळ संपलेली असते. तेव्हा तिघेही आता बाहेर आलेले असतात, अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत. तेव्हा इथे पाठक म्हणत असतो, इन्स्पेक्टर सावंत, अहो हे काय करताय तुम्ही? तुम्ही तुमची ड्युटी करताय की नाही? तुम्ही इन्स्पेक्टर आहात की ह्या वकिलाचे असिस्टंट? तुम्हाला तुमचं काम माहिती नाही आहे का? तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात, हे बघा, मला माझी ड्युटी अगदी व्यवस्थित माहिती आहे आणि ती कशी करायची ते सुद्धा मला माहिती आहे आणि मी माझं काम अगदी चोख करतो आहे. तेव्हा इथे इन्स्पेक्टर पाठक म्हणत असतात, कितीही आणि काहीही प्रयत्न करा, या केसमधून तुझी सुटका नाही आहे अर्जुन सुभेदार. तर इथे आता पत्रकार सायलीला सुद्धा प्रश्न विचारत असतात की तुमच्या नवऱ्याने एका बाईचा खून केला, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे, काय वाटतं काय तुम्हाला? सायली म्हणते, एकदा सांगून ऐकू येत नाही तुम्हाला? सांगितलं ना चालते व्हा म्हणून. आणि इथे तुम्ही कुणाच्या परवानगीने आलात सांगा ना? तुम्हाला सगळ्यांना लाज नाही वाटत का? एक कुटुंब जे आधीच इतक्या टेन्शनमध्ये आहे आणि तुम्ही इथे येऊन त्या कुटुंबाला त्रास देत आहे. माझ्या सासू सासऱ्याला त्रास देताना लाज नाही वाटली तुम्हाला? तेव्हा अश्विन म्हणतो, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या दादाने काहीसुद्धा केलेलं नाही आहे, कळलं ना? आम्ही त्याच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहोत, त्यामुळे विनाकारण कुठलेही आरोप करू नका. आणि तसेही त्याला इथे अरेस्ट केलं आहे ना, खून केलं आहे की नाही केलं आहे हे कोर्ट ठरवेल. तेव्हा सायली म्हणत असते, नाहीतर काय, तुम्हाला तो अधिकार कुणी दिला? तेव्हा एक पत्रकार महिला म्हणते, मग अर्जुन सुभेदार यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये तो मृतदेह सापडला, त्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही? याचा अर्थ असाच होतो ना की खून त्यांनीच केलं आहे म्हणून. तेव्हा सायली म्हणते, हो का? अरे बापरे,
म्हणजे गाडीच्या डिक्कीमध्ये मृतदेह सापडला तर तो खून त्या माणसानेच केलाय असं गृहीत पकडायचं का? असं कुठल्या कायद्याच्या पानावरती लिहिलंय की मृतदेह जर सापडला तर तो खून आपणच केला हे सिद्ध होतं? तुम्ही करता का ते सिद्ध? तुम्ही न्यायाधीश आहात का? आमचा न्यायदेवतेवरती पूर्ण विश्वास आहे आणि हे निर्दोष आहेत, यांनी काहीसुद्धा केलेलं नाही आहे. मग तुम्ही न्यायाधीश असल्यासारखे इथे निर्णय देऊन का मोकळे होत आहे की मृतदेह अर्जुन सुभेदार यांच्या गाडीत सापडला म्हणजे खूनसुद्धा त्यानेच केला आहे असं का तुम्ही म्हणताय? तुम्हाला कुणीही माहिती दिली? अहो, तुम्ही ह्या लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ आहात ना, मग लोकांपर्यंत खरी माहिती जावी असं नाही वाटत तुम्हाला? सांगा ना, अर्जुन सुभेदार इतके मोठे पनवेलमधले नावाजलेले वकील, तसा वकील ना कुणी आहे ना कुणी पुढे जाऊन होणार, आणि अशा वकिलाला कुणीतरी बदनाम करण्याचा किंवा फसवण्याचा कट का करणार नाही असा विचार तुम्ही का नाही केलात? म्हणजे अर्जुन सुभेदारला इथे आत्तापर्यंत अर्जुन सुभेदाराने कितीतरी लोकांना न्याय मिळवून दिला, त्यांना संकटातून बाहेर काढलं. अशा माणसाला कुणीतरी त्यांचा दुश्मन फसवण्याचा प्रयत्न करू शकतो असा विचार तुमच्या मनात का नाही आला? तुम्ही माझ्या नवऱ्याला गुन्हेगार ठरवून मोकळे झालात, इतका तामझाम घेऊन इथपर्यंत आलात आणि इथे त्यांच्या नावाने खडे फोडताय का? कशासाठी? तेव्हा इथे एक माणूस म्हणतो, बघा बघा, म्हणजे इथे गुन्हासुद्धा केला आहे आणि आपल्याला सुनावतायत सुद्धा. तेव्हा सायली म्हणते, तोंड बंद ठेवायचा, तोंड बंद ठेवायचं, आणि पुन्हा जर तुम्ही इथे अशा पद्धतीने आलात ना तर मी पोलिसांना बोलवेन. तुमचं नशीब समजा की मी पोलिसांना आत्तापर्यंत बोलावलं नाही आहे. खूप शांतपणे बोलते मी तुमच्याबरोबर. एका घरावरती इतकं मोठं संकट आलं आहे, शांतपणे घ्यायचं सोडून तुम्ही इथे येऊन कांगावा करताय, अजून त्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करताय. लाज नाही वाटत तुम्हाला? स्वतःच्या स्वार्थासाठी एका कुटुंबाला तुम्ही रस्त्यावरती आणता, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करता का? कशासाठी? खरं खोटं करा. गुन्हेगार माणूस असेल तर त्याला इथे काही बाई बोला, पण जो माणूस गुन्हेगार नाहीच आहे, त्याने काहीही केलेलं नाही आहे, आणि अशा माणसाला तुम्ही इथे चिखलफेक करता, त्याच्या फोटोला इथे तुम्ही माती लावता. तेव्हा सायली जाते, त्या माणसाच्या हातातून अर्जुनचा पोस्टर काढून घेते आणि तो पोस्टर आपल्या ओढणीने पुसून काढते. तेव्हा प्रेक्षकांनो, सायलीने आता इथे व्यवस्थितरित्या पोस्टरचा तो चेहरा क्लीन केल्यानंतर कल्पनाला खूप आनंद होतो की आपली सून आपल्या मुलावरती जीवापाड प्रेम करते, त्याच्या वाईट काळामध्ये त्याच्या पाठीमागे संकटात उभी राहते. तर इथे अर्जुन इतका मोठा नावाजलेला वकील आहे की त्याचे दुश्मन तर असूच शकतात, मग त्यामुळे तो खून माझ्या नवऱ्याने नाही तर दुसरा कुणीतरी केला आहे, आणि कोर्टामध्ये आम्ही पुरावेसुद्धा सादर करू, आणि कोर्टामध्ये पुरावे सादर करून मी माझ्या नवऱ्याला निर्दोष सिद्धसुद्धा करेन. कळलं तुम्हाला? आता या फोटोवरचा डाग मी पुसून काढला आहे, लवकरच माझ्या नवऱ्याच्या चारित्र्यावरती लागलेला डागसुद्धा मी पुसून काढेन. पण तोपर्यंत तुम्ही सगळेजण तुमची तोंडं बंद करा आणि लोकांपर्यंत खोट्या बातम्या पाठवू नका. जर माझ्या नवऱ्याच्या विरोधामध्ये खोट्या बातम्या छापल्यात ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता मी शांतपणे बोलली आहे, नंतर अजिबात तुमची हैगई करणार नाही. त्यानंतर इथे आता इन्स्पेक्टर पाठक म्हणत असतात की अर्जुन सुभेदार, कसं आहे ना, तू जरी तुझी केस लढत असशील ना तरीसुद्धा एक गोष्ट मला माहिती आहे, मी तुला ह्या केसमधून काही बाहेर पडू देणार नाही, आणि मग तू एकदा का हेअरिंग हारलास की तुझी सनद रद्द होईल, आणि तुझी सनद रद्द होण्याचीच तर मी आतुरतेने वाट बघतोय. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो की इन्स्पेक्टर पाठक, त्याची काळजी तुम्ही करू नका, तुमचं काम तुम्ही नीट करा, तुमची ड्युटी तुम्ही नीट करा. अर्जुन त्याचं काम नीट करण्यासाठी अगदी समर्थ आहे, सक्षम आहे, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तेव्हा इथे इन्स्पेक्टर पाठक म्हणतो, काय झालं, राग आला? राग आला? नाही आला असेल राग, पण येऊ दे, मला काही फरक पडत नाही. त्यानंतर इथे जे लोक तिथे जमलेले असतात ना, सायली म्हणते, तुम्हीसुद्धा आत्ताच्या आता इथून निघा, आम्हाला तुमचं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही आहे, कळलं का? चला निघा इथून आणि लोकांना त्रास देणं बंद करा. काय खरं काय खोटं हे जाणून न घेता त्याच्या घराच्या समोर येऊन कांगावा करत जाऊ नका. चला निघू इथून, आणि आम्ही अर्जुनच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत असं म्हणून सगळेजण एकमेकांचा हात पकडतात. आणि इथे सायली म्हणते की यापुढे आमच्या घराच्या मागे उभंसुद्धा राहायचं नाही, आणि त्याचबरोबर माझ्या घरच्या लोकांना त्राससुद्धा द्यायचा नाही. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, आणि अर्जुन जरी पोलीस स्टेशनमध्ये असेल तरी तो निर्दोष आहे, आम्हाला माहिती आहे, आणि सायलीलासुद्धा जर तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केलात ना
तरीसुद्धा एक चवताळलेली बायको काय करू शकते हे आता तुम्हाला कळलं असेलच. त्यामुळे पुन्हा आमच्या वाट्याला जाऊ नका असं प्रताप काका म्हणतात. तेव्हा अश्विन म्हणत असतो, आणि अजून एक गोष्ट, आमच्या दादाने काही नाही केले, आम्ही त्याच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे आहोत. पण तुम्हीसुद्धा विनाकारण खोट्या नाट्या बातम्या छापून एखाद्या माणसाला बदनाम करू नका, त्रास देऊ नका. तरी ते सायली इतकी चिडलेली असते की ज्या माणसाच्या हातामध्ये, मुलाच्या हातामध्ये अर्जुनचा पोस्टर असतो, तो आता अर्जुनचा चेहरा क्लीन करून तो पोस्टर आणून सायलीला देतो. तर पुढील भागामध्ये इन्स्पेक्टर पाठक इथे आता सायलीची अर्जुनची विचारपूस करत असतात. तेव्हा अर्जुन काय म्हणतो की आपली न्यायदेवता आहे ना, ती कधीच कुठल्या निर्दोष व्यक्तीला आहे ना शिक्षा नाही करत. निर्दोष व्यक्ती असेल ना तर तिला शिक्षा होत नाही. तसंच माझ्या बाबतीत होणार आहे. मी निर्दोष आहे, मी कुठलाही गुन्हा केलेला नाही आहे, त्यामुळे मला शिक्षा होणार नाही आहे, मी निर्दोष सिद्ध होणार आहे. इन्स्पेक्टर पाठक म्हणतो, अजिबात नाही, तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार, मी देणार ती, मी तुला सहजासहजी इथून सुटू देणार नाही आहे. तर इथे प्रताप काका बसलेले असतात. सगळेजण म्हणतात की अर्जुन कधी सुटणार आहे. कल्पना म्हणत असते, माझा अर्जुन सुखरूप असेल ना, त्याने काही खाल्लं असेल का. सायली म्हणते, आई तुम्ही यांची अजिबात काळजी करू नका, यांना काहीसुद्धा होणार नाही आहे, आपण आहोत ना सगळेजण त्यांच्याबरोबर, आणि यांची केस ते स्वतः लढणार आहेत, आणि नुसती लढणार नाही आहे तर जिंकणारसुद्धा आहेत. तुम्ही काळजी करू नका, सगळं काही अगदी नीट होईल. तर इथे अर्जुन आता आपल्या केसचा अभ्यास इथे स्वतःच करत असतो पोलीस कस्टडीमध्ये. तो म्हणतो, मी आणि सायली आम्ही आईस्क्रीम खाऊन घरी आलो तेव्हा प्रिया कुठे होती, आणि त्यानंतर इथे आता रात्रीच्या वेळेला शांताचा खून कसा झाला. मी जेव्हा सुयशला फोन केला होता तो तर म्हणाला की कागदपत्र मिळालेत म्हणून, मग कसं काय हे सगळं घडलं असा आता अर्जुन विचार करत असतो. आणि आता शांताचा खून नेमका कधी झाला, कसा झाला याचा तो शोध घेणार असतो.